बीडमध्ये दादागिरी आणि जमिनी लाटण्याचं काम धनंजय मुंडेंनी त्यांच्या मामींचीही जमीन लाटली. कृषी विभागाच्या खरेदीत कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा दमानी यांचा पुनरुच्चार. कृषी विभागातील खरेदी किंमत दमानी यांना विचारून सरकारने ठरवायची का? बदनामी यांनी केलेला एकतरी आरोप टिकलाय का? धनंजय मुंडेंचे दमानी यांना खोचक सवाल. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा अंजली दमानी या का प्रयत्न करता? सुषमा अंधारेंचा सवाल. पत्रकार परिषदेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप. धनंजय मुंडे सुरुवातीपासूनच घोटाळेबाज. मनोज जरांगेंचा घणाघाती आरोप, तर मुंडेंवरती हत्येचा गुन्हा दाखल करण्याची जरांगेंची मागणी. धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्याने भगवानगडाचे महंत अडचणीत. पुण्यात होणारं नामदेव शास्त्रींचं कीर्तन रद्द. मराठा समाजाच्या विरोधानंतर संस्थांचा मोठा निर्णय. शिवरायांबाबत आक्षेपार्ह विधान केलेल्या अभिनेते राहुल सोलापूरकरांविरोधात मराठा सेवक संघ आक्रमक. पुण्यात सोलापूरकरांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन. कामाख्या देवीसमोर बळी दिलेल्या रेड्यांची शिंग वर्षा बंगल्यात पुरली. संजय राऊतांचा आरोप, तर अशा गोष्टींचा राऊतांनाच अनुभव जास्त. उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुनावला. मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी मोडल्या हा आरोप चुकीचा. आजही मनपाच्या 82,800 कोटींच्या ठेवी. मुंबईला लुटणाऱ्यांना आरसा दाखवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला. खारघरमधील इस्तेमा कार्यक्रमात झालेल्या भाषणांची चौकशी करा. मंत्री नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून केली मागणी. मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचाही आरोप. पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणी फरार आरोपींनी राजस्थानकडे पळून जाण्यात वापरलेली स्कॉर्पिओ कार पालघर पोलिसांच्या ताब्यात. सूत्रांची माहिती. जे गरिबांच्या झोपड्यांमध्ये जाऊन फक्त फोटो सेशन करतात त्यांना गरिबांचा विषय निघाला की कंटाळाच येणार. यूपीएच्या धोरणांमुळे देश मागे राहिला. मोदींचा काँग्रेसवरती हल्लाबोल. बुलढाण्यातील त्या नवजात शिशूवरती यशस्वी शस्त्रक्रिया. नवजात शिशूच्या पोटात एक नाही तर 2 अर्भक. बाळाच्या पोटावरती 12 टाके पडल्याची डॉक्टरांची माहिती.